गळगिळी मासा फुटून याग समरण पावी मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही मरणाचे मिळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी विठ्ठल 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 अविसाची आशा गळगिळी मासा फुटून याग समरण पावी मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 3 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन माईबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अविसाची आशा गळगिळी मासा फुटून याग समरण पावी मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. अभंगातील प्रतिपाद्य विषय पाहायचा म्हटलं तर म्हणजे अभंगातील सरळ सरळ भावार्थ. या अभंगामध्ये वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हाला मृत्यूचे कारण मृत्यूचे प्रकार किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न या अभंगातून तुम्हा आम्हाला करताय. आता वास्तविकता जगद्गुरु तुकोबाराय म्हणता मृत्यूला कारण आहे अविष. अविष म्हणजे आशा. आशेमुळं मृत्यूला सामोरी जावं लागतंय हे एक मृत्यूचं कारण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता तुकोबारायांनी दृष्टांतासहित आमच्या समोर या ठिकाणी काय केलेलं आहे या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता तो जो मासा आहे तो मासा आशेच्या दृष्टीनं गळाजवळ जातो. गळाला लटकलेला असतो. कणिक असते. काय असते? कणिक असते. काही काही अर्धे तुकडे लावत असतात. आशेच्या दृष्टीने गळाजवळ जातो परंतु आमिषाच्या दृष्टीने जवळ गेल्याच्या नंतर तो खाण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणता त्या माशाचा काय होतो? मृत्यू होतो. अविसाची आशा गळगिळी मासा फुटून याग समरण पावे. मग ज्या वेळेला अंतकाळ जवळ येतो जगद्गुरु तुकोबाराय म्हणता मरण जवळ आल्याच्या नंतर मग तो जीव असो किंवा कोणतीही वस्तू असो किंवा कोणताही प्राणी असो जगद्गुरु तुकोबाराय म्हणता अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणता विश्वपिता भगवान परमात्म्याचं काय करत असतो? तो आठवण काढत असतो. मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. मग विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणता ज्या वेळेला अंतकाळ जवळ येतो अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर जर तुमच्या माझ्या मुखारविंदामध्ये भगवत नामचिंतन जर असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणता त्याच्या सुखाला पारावरा राहत नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै वेळी मरत्या.
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरो पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू गतीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्री गुरूंचे चरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हरि बोल अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती
नंदन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार शिवराया दंडवत तुझे पाया निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी हरी बोल शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका विसाची आशा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावी मरणाची वी करी तळमळ आठवी कृपाळ तई विळी विठ्ठल 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 सेवेला स्पर्श करण्याआधी आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी सौभाग्यवती आशाताई भाऊसाहेब टिळे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे प्रथम वर्षश्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे यांना आज जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्यांच्या जाण्यानं या टिळे परिवारावरती गण गोत्र मित्र परिवारात पिष्ट नातेवाईक सर्वांवर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती आहे श्री भाऊसाहेब अर्जुन टिळे, त्यांची सासू आहे लीलाबाई अर्जुन टिळे, भाऊजी आहे विलास अर्जुन टिळे, शुभंगी विलास टिळे जाऊबाई आहे, विशाल भाऊसाहेब टिळे मुलगा आहे, सारिका विशाल टिळे सुनबाई आहे व चिरंजीव वासुदेव भाऊसाहेब टिळे हा मुलगा आहे. वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे यांना जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. वास्तविकता विचार जर केला जाण्याचं वय नाहीये. आले देवाजीचा मना तेथे कोणाची चालेना असं म्हणतात. जो सर्वांना आवडतो ना तोच देवाला प्रिय असतो. या नियमाप्रमाणे आशाताई सर्वांना हव्या अशा वाटत होत्या, परंतु जी व्यक्ती सर्वांना आवडते तीच देवाला अतिशय प्रिय असते. कारण या मृत्यूलोकामध्ये चांगली माणसं फार काळ टिकत नाही. तो काळानं क्रूर असा घाला या टिळे परिवारावरती या ठिकाणी घातलेला आहे. आणि या टिळे परिवारातील वैकुंठवासी सौभाग्यवती आशाताई भाऊसाहेब टिळे यांना जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. 2 मुलं आहे, पती आहे, सासू आहे, भाऊजी आहे, जाऊबाई आहे, असा हा परिवार आहे. परंतु बघा ना, विचार जर केला 2 वर्षापूर्वी अगोदर या काळानं क्रूर असा घाला अगोदर या टिळे परिवारावरती या ठिकाणी घातलेला आहे. वैकुंठवासी
अर्जुन बाबांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि लगेच काळानं दुसरा असा प्रहर या टिळे परिवारावरती या ठिकाणी घातलाय. सौभाग्यवती आशाताई भाऊसाहेब टिळे यांना जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. गुण्या गोविंदाचा संसार होता, परंतु देवाला सुद्धा पाहवलं नाही हो. सहज म्हणतो आपण, काळानं क्रूर असा घाला घातला. पुरावा द्यायचा जर म्हटलं, गाथ्यातला नाही, कविकारांनी पुरावा दिलेला आहे. सुंदर असा गुण्या गोविंदाचा संसार होता आणि या गुण्या गोविंदाच्या संसारावर काळानं क्रूर असा घाला घातला. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, कस विपरीत झालं सार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा संसार, राजा राणीचा संसार. गुण्या गोविंदाचं कुटुंब हे हस्तखेळतं कुटुंब आणि हस्तखेळतं कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झाले नव्हे. काळानं क्रूर असा घाला माझ्या या टिळे परिवारावरती या ठिकाणी घातलेला आहे. आणि या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण या टिळे परिवारानं हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. वास्तविकता आशा ताईंबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. तुम्ही म्हणाल कसं ताई, जन्माला आल्यानंतरही, जन्माला आल्यापासून परमार्थाची नितांत आवड, परमार्थाची नितांत आवड. कारण माहेरही त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं त्या ठिकाणी होतं. इकडेही परमार्थाची आवड आणि तिकडेही परमार्थाची आवड. आता तुम्ही म्हणाल ताई, आशाताईंनी काय कमवलं, त्यांनी काय सोबत नेलं. वास्तविकता मरण बघा किती सुंदर आलंय त्यांना. आहेवाचं मरण आलंय, सौभाग्याचं मरण आलंय, हळदी कुंकवाचा करंडा त्या सोबत घेऊन गेल्या आहे. एवढंच नाही, ज्या वेळेला सौभाग्यवती स्त्री जाते ना, त्यावेळेला पूर्वीच्या बाया गाण्या काय करायच्या, ओव्या गायच्या. जोपर्यंत तिचा भाऊ येत नाही ना तोपर्यंत थांबा, भावाची पैठणी ती नेसून जाणार आहे. एवढंच नाही, नवऱ्याचं कुंकू सौभाग्य ती सोबत घेऊन जाणार आहे. आहेवाचं मरण त्या ठिकाणी आलेलं आहे. साक्षात जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणता, त्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ त्या ठिकाणी त्यांना जागा त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांना जागा मिळाली. ताईंनी नेलं काय, आशा ताईंनी काय सोबत नेलं, परमार्थाचं धन सोबत नेलंय. कारण आज या धर्ममंडपामध्ये जमलेला समाज सांगून जातोय त्यांनी काय कमवलंय, काय नेलंय, काय कमवलंय, काय नेलंय. मगाशीच बोलले, जी माणसं सर्वांना हवी हवीशी वाटतात ते देवाला वाटतात, तेच देवाला आवडत असतात. अशा असणाऱ्या या टिळे परिवारातील वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे यांना जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतंय. आणि यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे प्रथम वर्षश्राद्धानिमित्त संपूर्ण या टिळे परिवारानं ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरच्या वाटेला या ठिकाणी दिलेली आहे. ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. वारकरी संप्रदायातील ज्यांनी संप्रदायात मध्ये अहोरात्र सेवा केली, नवे 40 वर्ष मृदंगाची सेवा केली, गायनाची सेवा त्या ठिकाणी केली. असे असणारे ज्यांना संप्रदायाची हितंभूत माहिती ज्यांना ज्ञात आहे, प्राप्त आहे, असे असणारे आमचे लाडके हरिभक्तीपरायण कैलासदादा टिळे व आमचे हरिभक्तीपरायण भाऊसाहेब दादा टिळे यांनी ही कीर्तनाची सेवा वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे, वास्तविकता हरिभक्तीपरायण आमचे कैलासदादा टिळे यांच्या भाऊजाई आहेत त्या, आणि त्यांनी ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला या ठिकाणी सोपवलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आणि या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी करत आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य नवे नाशिक जिल्ह्याचं भूषण हरिभक्ती पारायण रुपालीताई ठोंबरे यांनी सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी करत आहे. इकडनं सुंदर अशी गायनाची साथ करत आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य गाणं कोकिळा ज्यांना म्हटलं गेलं अशा हरिभक्ती पारायण आमच्या राणीताई दौंड या ठिकाणी सुंदर या ठिकाणी गायनाची साथ या ठिकाणी करत आहे. संपूर्ण बालगोपाळ भजनी मंडळ फार सुंदर या मुली पावल्या या ठिकाणी खेळत आहे. फार सुंदर या ठिकाणी साथ करताय त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. विनेकरी टाळी वाजवायची तर चांगली वाजवा, मनापासून वाजवा. आमचे विनेकरी बाबा हरिभाऊ टिळे फार सुंदर या ठिकाणी. बघा ना, असं वाटतंय कीर्तनकारांकडं कमी, परंतु या सर्व पाठीमागच्या मंडळींकडेच तुम्ही बघताय. बरोबर आहे की नाही? फार सुंदर. इकडनं आमचे हरिभक्ती पारायण भाऊराव दादा आणि इकडनं आमचे मुकुंद बाबा फार सुंदर या ठिकाणी साथ करताय. मृदंगाची साथ या ठिकाणी करताय. मृदंगाचे महामेरू. आता मृदंग वाजवायला ताकद लागते बरं का, ताकदीशिवाय काम नाही. आता त्यांच्याकडं पाहून वाटत नाही या इतका सुंदर मृदंग वाजवताय, कारण माणसानं शरीरावर जाऊ नये, शरीरावर जाऊ नये. मृदंग वाजवायला काय लागते? ताकद लागते आणि हातात गोडवा आहे. अशा असणाऱ्या आमच्या हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वरीताई पिंगळे फार सुंदर या ठिकाणी मृदंगाची साथ करत आहे. फार सुंदर. शिष्यमयी सुंदर आहे. पेटी वाजवणारे काका, तुम्ही सर्व श्रोतावर्ग, भाविक वर्ग आणि पुन्हा वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या संपूर्ण टिळे परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. परंतु संपूर्ण हा कार्यक्रम पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या चॅनलवरती? गजर हरिनामाचा या चॅनलवरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हा चॅनल आहे आमच्या हरिभक्ती पारायण आमचे उद्धवदादा कवडे यांचा हा चॅनल आहे. पुन्हा या चॅनलवरती पुन्हा हा कार्यक्रम जसाच्या तसा आठवण म्हणून पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्या चॅनलवरती? गजर हरिनामाचा या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही सर्व श्रोतावर्ग, भाविक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला, तुमचं या ठिकाणी मनापासून आभार. आणि या ठिकाणी सेवेला जन्माला येण्याचं कारण कर्म. कर्म शिल्लक जर राहिलं तर जीवाला जन्माला यावं लागतं. कर्म शिल्लक राहिलं तर जीवाला जन्माला यावं लागतं. आता पहिलं कारण जन्माला येण्याचं, आणि देहरूपी गावाला जन्माला आलोय कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणतात. आता समाधी धन अलंकापूर निवासी आणि यांचे राजे मौली महावैष्णव मौली ज्ञानोबारायांनी पुरावा दिला. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नामने नयो धनंजया जिया परी. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नामनी नयो धनंजया जिया परी. आणि तो कोबारा म्हणतात तुम्ही आम्ही देहरूपी गावाला जन्माला आलोय. तो कोबारा देखील म्हणतात समाधी धन अलंकापूर निवासीने आणि यंजराजे मौली महावैष्णव मौली ज्ञानोबाराय सुद्धा पुरावा देतात तुम्ही आम्ही देहरूपी गावाला जन्माला आलो. आता तो कोबारायांचा पुरावा इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा
दास विठोबाचे झालो इहो लोकाला जन्माला आलोय. ज्ञानोबाराय सुद्धा पुरावा देतात देहरूपी गावाला जन्माला आलोय. मग जन्माला येण्याचं कारण काय? कर्म. कर्म शिल्लक राहिलं जन्माला यावं लागतं. आता ऐका, जन्माला येण्याचं कारण पातक म्हणजे पाप. जन्माला येण्याचं कारण पाप. आता ऐका, जन्माला येण्याचं कारण वासना. तुम्ही म्हणाल ताई त्याचा काही पुरावा? वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मदरी. मग आता जन्माला येण्याचं कारण सुद्धा काय आहे? वासना. मग आता हे जन्माला येण्याचे प्रकार झाले. मग आता वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय मरणाचे सुद्धा काय सांगतात? प्रकार सांगतात. आता मरणाचे प्रकार किती आहेत? 1 2 3 4 आहेत का? 1 2 पाहिजे का? बघू. आता माझ्या कीर्तनाचा नियम असा होता, मी कीर्तनात प्रश्न विचारत असते, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देतो त्याला मी 2 लाख रुपये बक्षीस देत होते अगोदर. आता 5 लाख रुपये केलंय. आता तो नियम आधी सांगितला नव्हता म्हणून तुम्ही एवढे गंभीर बसले. नियम असा आहे, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देतो त्याला 5 लाख रुपये बक्षीस आणि 5 लाखांसोबत 5 सोन्याची बिस्किट पण फ्री देते. ऑफर जरा वाढवली. काय केली? ऑफर जरा वाढवली. मग आता ऐका, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देतो त्याला मी रोख पारितोषिक देत असते. हे काय मी माझ्या पदरचे देत नाही. आता ज्यांनी मला आमंत्रित केलंय हरिभक्तीपरायण कैलास दादा टिळे यांच्याकडूनच घेऊन तुम्हाला देणार आहे. मी काय माझ्या पदरची देणार नाही. मग आता तुम्हाला नाव पण नावानिशी ज्ञात आहे आणि विशेष म्हणजे संप्रदायातलं वैभव आहे, भजन सम्राट आहे, त्याच्यामुळे सांगायची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट काय करायची? त्यांची जाऊन भेट घ्यायची. मग आता ऐका, मृत्यूचे सुद्धा प्रकार आहेत. मृत्यूचे सुद्धा काय आहे? प्रकार आहेत. तुम्ही म्हणाल कोणते कोणते प्रकार? ऐका, काल मृत्यू, अकाल मृत्यू, काल मृत्यू, अकाल मृत्यू, महाकाल मृत्यू. आता ऐका, परेच्छा मृत्यू, परेच्छा मृत्यू, स्वइच्छा मृत्यू आणि तीर्थ मृत्यू. हे काय आहे? मृत्यूचे 6 प्रकार आहे. मृत्यूचे 6 प्रकार. आता तुम्ही म्हणाल ताई हे आजच ऐकलं आहे मी. आता मृत्यूचे प्रकार आहे, आपण कोणत्या याच्यात येतोय हे आपल्याला बघायचंय. आता तीर्थ मृत्यू कोणाचा होतो? तीर्थ मृत्यू तुमचा माझा प्रत्येकाचा होईल अशातला भाग नाही. मग तीर्थ मृत्यू कोणाचा होतो? जी समाजाकरता अहोरात्र लढताय, या देशासाठी लढताय, देशासाठी जी बलिदान देताय त्यांचा मृत्यू होतोय. म्हणजे कोण? जे सीमेवर लढताय ते जवान, त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतोय. त्यांना तीर्थ मृत्यू त्या ठिकाणी म्हटलंय. तुम्ही म्हणाल ताई त्याचा काय पुरावा? ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जे देशासाठी लढले, ज्यांनी देशासाठी प्राण त्या ठिकाणी दिलाय त्यांचा मृत्यू होतो, त्याला म्हणतात तीर्थ मृत्यू. आता मृत्यूचे किती प्रकार सांगितले? 6 प्रकार सांगितले. तीर्थ मृत्यू. आता ऐका, परेच्छा मृत्यू. आता हा परेच्छा मृत्यू कसा होतो? समजा ऍक्सिडेंट झाला, गाडीनं धडक दिली किंवा एखादी टेकडी कोसळली आणि टेकडी कोसळून जीवाचा मृत्यू झाला, हा परेच्छा मृत्यू आहे. म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनं झालेला मृत्यू याला परेच्छा मृत्यू त्या ठिकाणी म्हणताय. कोणता मृत्यू म्हणता?
परेच्छा मृत्यू म्हणता, आता स्वइच्छा मृत्यू. आता या स्वइच्छे मृत्यूमध्ये, या स्वइच्छे मृत्यूमध्ये तुम्ही आम्ही येत नाही. मग कोण येतं या स्वइच्छे मृत्यूमध्ये? सांगते, 2 मिनिटं भजन करा. विठ्ठल विठ्ठल या स्वइच्छे मृत्यूमध्ये तुम्ही आम्ही येत नाही. कारण स्वइच्छेनं तुम्हा आम्हाला जन्माला येत नाही, स्वइच्छेनं जन्मालाही येता येत नाही आणि स्वइच्छेनं मरताही येत नाही. मग स्वइच्छेनं जन्माला येतं कोण? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, साच भावे वर्तया, लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले ते ऋषी साच भावे वर्तया, साच भावे वर्तया, अरे बोल राधे राधे. लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. एकदा टाळी वाजवा या कलाकारांसाठी, जोरात वाजवा, मनापासून वाजवा. किती सुंदर तन मन ध्यानापासून साथ करताय तुम्ही. माझ्या कमी कलाकारांकडेच बघताय, किती कमी वयात हे कलाकार किती सुंदर या ठिकाणी साथ करत आहे. किती गोड, किती गोड, किती गोड. आता ऐका, जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा काय करायची, तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवायची. नुसतं कीर्तनकारा करत टुळू टुळू पाहायचं नाही, नुसतं पाहायचं नाही. काय करायची, हातानं टाळी वाजवायची आणि मुखारविंदानं काय करायचंय, भजन करायचंय. जेव्हा जेव्हा तुम्हाला वादन आवडेल, जेव्हा जेव्हा गायनांची आपलं गायनाचार्यांची चाल आवडेल, या बालगोपाळांची सुंदर पावली आवडेल, तेव्हा तेव्हा मनानं टाळी वाजवायची. मी सांगायची गरज नाही तुम्हाला. विठ्ठल 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 आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. माता ऐका, स्वइच्छा मृत्यू हा स्वतःच्या काय आहे, स्वतःच्या इच्छेने. म्हणजे स्वतःच्या इच्छेनं जन्माला येता येतं आणि स्वतःच्या इच्छेनं मरताही येतं. आता ते कोण? संत. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म
तुझी चरण सीमा साधावया. संत स्वइच्छेनं जन्माला येतात आणि स्वइच्छेनं मरतात. लांब कशाला जाता? आता समोर आताच या महिन्यामध्ये तुकाराम बीज आणि नाथषष्ठी या ठिकाणी आलेली आहे. स्वइच्छेनं जन्माला येतात, स्वइच्छेनं मरतात. आता नाथबाबांच्या बाबतीत उदाहरण घ्यायचा जर प्रयत्न जर केला, आता ऐका, साक्षात जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणतात तो विश्वपिता भगवान परमात्मा नाथबाबांकरता विश्वपिता भगवान परमात्म्यानं काय सोडली? द्वारका सोडली. आणि कोणाच्या घरी काम करत होता? तुमच्या का माझ्या? नाथबाबांच्या घरी. तुम्ही म्हणाल ताई त्याचा पुरावा देते, ऐका गोडे. द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, 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 द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी. पाणी वाहे हरी कावडी, पाणी वाहे हरी कावडीने बोला, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडी, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, त्या पाणी वाहे हरी कावडीने, कंड्या चंदन उगाळोनी करी, कंड्या चंदन उगाळोनी करी, कंड्या चंदन उगाळोनी करी, कंड्या चंदन उगाळोनी करी. श्रीकंड्या चंदन उगाळोनी करी, श्रीकंड्या चंदन उगाळोनी करी, श्रीकंड्या चंदन उगाळोनी करी, श्रीकंड्या चंदन उगाळोनी उगाळोनी करी. आता पटलं. द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्र गंगा तीरी धुतासे. साक्षात जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणता तो विश्वपिता भगवान परमात्मा नाथबाबांच्या घरी 36 वर्ष विश्वपिता भगवान परमात्म्यानं चाकरी केली. आणि ऐका, तेच नाथबाबा ज्या वेळेला समाधी घेण्याकरता निघाली नवे, ज्या वेळेला महानिर्वाण झालं नाथबाबांचं. आता महानिर्वाण झाल्याच्या नंतर आता काही जण म्हणू लागले, काय हा नाथा, अरे आमच्या सोबत आयुष्यभर राहिला आणि शेवटी आमच्याच खांद्यावर गेला. नाथबाबा म्हणले, थांब हरिपंत थांब, मला मरायचं नाही,
थांब खाली ठेव म्हणे माझं प्रेत, खाली ठेव, ठेव खाली. आता निघाले दरमदल करत करत. परंतु तेलीनबाईची मुलगी पहिल्या मुळाला चाललेली असते. आता पहिल्या मुळाला चाललेली असते, लग्न झालेलं असतं तिचं मूळ असतं, ती चाललेली असते. आता तिची आई म्हणू लागली, काय या नाथबाबाला आजच टाइम भेटला का, आजच जाऊशी वाटलं का, माझ्या मुलीचं पहिलं मुळे शुभ कार्याला नाट लागला, असं हे महानिर्वाण झालं आणि चाले. आता ती तेलीनबाई बोलू लागली. मग आता नाथबाबा म्हटले, बाई तुझी मुलगी सुखानं जाऊ दे, माझं काय मी पुन्हा मरतो, माझं काय मी पुन्हा मरतो. मग आता नाथबाबा पुन्हा त्या ठिकाणी उठले. मग आता नाथबाबा गळ्यामध्ये विनाय, गळ्यामध्ये विनाय. आता भजन करत 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 आता त्या ठिकाणी तळ्याजवळ आले. आता पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे. आता जवळ आल्याच्या नंतर नाथबाबांच्या गळ्यामध्ये विनाय आणि विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत 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 नाथबाबांनी पाण्यामध्ये आपला देह त्या ठिकाणी विसर्जित केला. माय बापा हो, देह विसर्जित झाल्याच्या नंतर नाथबाबांचं काही एक सापडलेलं नाहीये, फक्त कमळाचं फूल, गुलाबाचं फूल त्या ठिकाणी उमललेलं आहे. मग त्याच वेळेला त्याच ठिकाणी पैठणच्या बाहेर त्या सर्व पैठणकरांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी स्थापित केलं, मंदिर त्या ठिकाणी स्थापित केलं. सांगायचं तात्पर्यार्थी भावार्थ माझा एवढाच आहे, संत स्वइच्छेनं येतात आणि स्वइच्छेनं जाता. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आता आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मग जोपर्यंत कार्य बाकी आहे तोपर्यंत संत त्या ठिकाणी आहेत. कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर संत सुद्धा थांबत नाही, म्हणजे स्वइच्छेनं येतात, स्वइच्छेनं जातात. याला कोणता मृत्यू म्हणतात? स्वइच्छा मृत्यू म्हणतात. याला कोणता मृत्यू म्हणतात? स्वइच्छा मृत्यू म्हणतात. तीर्थ झालं, परेच्छा झालं, स्वइच्छा झालं. आता महाकारण मृत्यू, आता महाकालन, आता अकाली मृत्यू आणि काल मृत्यू. आता बघायचं, एक एक मिनिटात सांगते. आता नुसते मृत्यूचे प्रकार सांगायला मला 1 तास लागेल. मृत्यूचे कारण द्यायची, मृत्यूची गती सुद्धा सांगायची आहे. मग आता मृत्यूची गती, मृत्यूचे कारण सुद्धा बाकी आहे. एवढं सांगायला किती वेळ लागणार आहे? कमीत कमी प्रत्येक मृत्यूचे कारण सांगायला 1 तास, मृत्यूची गती सांगायला सुद्धा 1 तास. आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या आमदार आदरणीय सन्माननीय सरोजताई अहिरे त्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं या टिळे परिवारातर्फे मनस्वी या ठिकाणी आभार. विठ्ठल 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 विठ्ठल. आता अकाली मृत्यू, अकाली मृत्यू, अकाली मृत्यू. आता हार्ट अटॅक येणं, अपघात जाणं, याला अकाली मृत्यू त्या ठिकाणी म्हणतात. आता राहिला एक काल मृत्यू. आता काल मृत्यू, या काल मृत्यूचे सुद्धा कारण आहेत. आता काल मृत्यूचे कारण कसे ओळखायचे? 2च मिनिटात सांगते, 2-3च सांगते, पुढं चालते. घड्याळ फिरलं का अभंग पटकन सुटतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. स्नान करत असताना काल मृत्यू बरं का, हा शक्यतो प्रत्येकाचा येतो, प्रत्येकाचा शक्यतो म्हटलंय. काल मृत्यू कसा? आता ऐका, स्नान करत असताना म्हणजे आंघोळ करत असताना, आता आंघोळीचं पाणी आपण अंगावरती घेतो आणि पाणी घेत असताना आता 1 तांब्या छातीवरती पाणी टाकायचंय. जर छातीवरती पाणी जर राहिलं नाही, पूर्ण छाती जर कोरडी झाली, तर समजायचं आपलं आयुष्य फक्त 1 वर्षाचं राहिले. किती वर्षाचं राहिलं? काल मृत्यूचे कारण आहे. किती वर्षाचं राहिलं? घरी गेल्यावर प्रयोग करा. आता नका आठवू सकाळपासून काय केलं, आता आठवू नका. पाणी घेतलं, छातीवर पाणी राहिलं नाही, छाती कोरडी झाली, तर काय समजायचं? आपलं आयुष्य राहिलं 1 वर्ष. आता ऐका, मृत्यूचे कारण सांगितले. त्यातलं पहिलं कारण वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं. काय कारण दिलं? जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, पुण्याची जाण कार्यसिद्धी.
तुकोबारायांनी मृत्यूचे कारण इथून सुरुवात केली. काय सांगितलं? जरा कर्णमुळे, कर्ण म्हणजे कान, कर्ण म्हणजे कान आणि मूळ म्हणजे केस. आता ऐका, कारण कशी ओळखायची? 50 नंतर किंवा 60 नंतर कानावरचे केस पिकतात, बरोबर ना बाबा? हा, तुम्हीच फक्त तेवढं सांगताय बरोबर आहे, बाकी सगळे बसलेत असे चिंतन ऐकत आहे. ते म्हणशील ताईनं आज सगळं नवीनच सांगितलंय डाटा. विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे ज्ञानोताई? विठ्ठल 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 विठ्ठल. काय कानावरचे केस पिकतात. आता तुम्ही परत प्रश्न निर्माण कराल, कैलास दादा परत प्रश्न नकोय मला. प्रश्न काय? मग आता तर लहान पोरांचे केस पिकात्यात. तुम्ही बघा, लहान पोरांचं अनुकरण करा, 50च्या आतल्या माणसांचं अनुकरण करा. त्यांचे केस पिकताना इथं कानाचे कल्ले नाही होत पांढरी, पाठीमागून केस पांढरे होतात. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मग ते म्हातारे झाले असं नाही म्हणायचं. संत महात्म्यांनी पुरावे दिले, वचन दिले. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. कर्ण म्हणजे कान. कानावरचे केस जर पिकले तर समजायचं आता आपण मृत्यूच्या जवळ चाललोय, आपण मृत्यूच्या जवळ चाललोय. असं एक तर माझं कसं लांबलं का लांब जातं, मी सगळं सांगत असते मुळापासून, मग पुढं सगळं विठ्ठल विठ्ठल. मग आता ऐका, आता तुकोबारायांनी कारण दिलं. जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची बेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान, पुण्याची आजान कार्यसिद्धी सांगत होते. आता पाणी जर छातीवर राहिलं नाही तर समजायचं आयुष्य 1 वर्षाचं, आयुष्य 1 वर्षाचं. आता चला पुढं. आता माणूस झोपल्याच्या नंतर उत्तरेला जर ध्रुवतारा जर माणसाला दिसतोय, ध्रुवतारा शेजारच्याला दिसतोय परंतु त्याला समोरच्याला दिसत नसला तर समजायचं आयुष्य राहिलं 9 महिने. किती? 9 महिने. उत्तरेचा ध्रुवतारा शेजारच्याला दिसतोय परंतु आपल्याला दिसत नाही, समजायचं आपलं आयुष्य कमी कमी होत चाललंय. आता आपलं आयुष्य राहिलंय फक्त 9 महिने. मग आता ऐका, तेवढंच नाही, आता तिथून पुढं जायचं म्हटलं, कानाचे चापे हालू लागले, पडले, हालू लागले, समजायचं आपलं आयुष्य राहिले 6 महिने. किती? 6 महिने. अशी जवळपास तिथून पुढं 15 दिवस 12 दिवस अशी सांगितलेली आहे. आता ऐका, आता डायरेक्ट पुढं जाते. जर आपल्याला स्वप्नामध्ये जर असं दिसलंय, आपल्याला आपले मुलं तेलानं आंघोळ घालताय, कशानं? तेलानं, समजायचं आपलं आयुष्य राहिले 12 दिवस. स्वप्न जर पडलं समजायचं आपलं आयुष्य राहिलं 12 दिवस. किती दिवस राहिलं? 12 दिवस. आता तिथूनही जर नाही काही जर कळालं, मग आता माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी पुरावा दिला. ज्ञानोबाराय म्हणता कान बंद करायचंय, चिंचिन चिंचिन असा आवाज येईल, तो अभंग तुम्ही घरी जाऊन पहा. मी सगळं सांगायला गुत्त नाही घेतलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता ऐका, तिथून निघाले, 12 दिवस राहिले. आता तेवढंही करून आता आपल्याला जर डोळ्यांनी दिसत नाही, आता इथलं मध्ये चक्र असतं ते जर दिसलं जर नाही तर समजायचं आता आयुष्य राहिले 5 दिवस. मग आता ऐका, तिथूनही सगळं जर झालं, आपण उठल्याच्या नंतर आपण आपल्या नाकाकडं बघायचंय. जर आपल्याला नाकाचा शेंडा जर दिसला नाही तर समजायचं आपला तो शेवटचा दिवस. नाकाचा शेंडा आपल्याला दिसला नाही तर कोणता दिवस? दिवस. मग हे काल मृत्यूचे कारण आहे. हे काय आहे? काल मृत्यूचे कारण. आता ऐका, जन्माला येण्याचे कारण सांगितले, मृत्यूचे प्रकार सांगितले, मृत्यूचे कारण देखील सांगितले. आता ऐका, मृत्यूला गती सुद्धा आहे. मृत्यूला गती सुद्धा आहे. एक ऊर्ध्वगती आणि दुसरी अधोगती. एक ऊर्ध्वगती आणि दुसरी अधोगती. आता ऐका माये बापा हो, एवढंच नाही, एवढंच नाही, आपल्या मृत्यूला कारण आपल्या मागच्या जन्मातलं वैर सुद्धा आहे. काय आहे? आता सांगते, डिक्लेअर करते. जर आपलं कोणाशी वैर असेल तर लगेच संपून टाका. खरं सांगते, वैर असन, मृत्यूला कारण वैर सुद्धा आहे.
आता तुम्ही म्हणाल ताई त्याचा काही पुरावा, आता ऐका, पुरावा तसा लय लांबलच काय, परंतु माझ्याकडे वेळ फार कमी आहे, वेळ फार कमी आहे. आता आपल्या मृत्यूला कारण सुद्धा वैर सुद्धा आहे. आता रावण कशामुळे मेला? वैरामुळे मेला. कंस कशामुळे मेला? वैरामुळे मेला. कोणामुळे मेला? वैरामुळे मेला. मृत्यूला कारण वैर सुद्धा आहे. आता एवढंच नाही, मृत्यूला कारण वैर सुद्धा आहे आणि मृत्यूला कारण अमिष. आता आलंय तिथपर्यंत, ते पण शॉर्टकटनं आणलंय. मृत्यूला कारण अमिष म्हणजे आशा. काय आहे? अमिष म्हणजे आशा. मृत्यूला कारण आहे आशा. आशेमुळं माणसाचा मृत्यू होत असतोय. मृत्यूला कारण आहे आमिष. आता आमिष जर माणसाच्या पुढे जर ठेवलं आणि त्या लालसेपोटी माणूस तिथपर्यंत जात असतोय आणि स्वतःच मृत्यू स्वतः अंगावर ओढून घेत असतोय. मग वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपल्याला समजण्याकरता उदाहरण दिलंय माशाचं. तो माशा आमिषासाठी म्हणजे आशेपोटी त्या गळाला लागतो. आता त्या गळाला काय लटकलेलं असतं? अर्ध शिदड, अर्ध शिदड. आता तो मासा त्या गळाला लटकलेला जी शिदड असते, कोणी कोणी काय लावतंय? कणिक लावते, कुणी कुणी अर्धी तुकडी लावतंय. त्या आमिषापोटी तो मासा त्या गळाला, त्या ठिकाणी गळापर्यंत जातोय. आता तो मासा गळाला जातो, गळापर्यंत जातो. तो म्हणतो मत आव, मत आव, मत आव. तो म्हणतो येऊ नको, तू येऊ नको, येऊ नको, कारण मी आधा हूँ तेरे लिए. कोण म्हणतंय? ते अर्ध लटकलेलं जे शिदड आहे का, ते शिदड म्हणतंय. कोणाला म्हणतंय? त्या माशाला म्हणतंय मत आव, मत आव, मैं आधा हूँ तेरे लिए. अरे तू येणार आहे, परंतु मी अर्धा तुझ्यासाठी आहे. परंतु आई, तू माझ्यासाठी येणार, परंतु तुझ्यासाठी कोणीतरी उपरवाला बेटा आहे, कोणीतरी तुझ्यासाठी बसलेला आहे, त्याच्यासाठी तू येऊ नको. जर आला तर 100% मृत्यूला बळी पडशील. कोण म्हणतंय? ते अर्ध शिदड त्या माशाला म्हणतंय, कारण तो मासा आमिषासाठी आशेनं त्या गळाजवळ जातोय. मग याचंच उत्तर वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात अवसीची आशा गळगिळे मासा अविसाच ये आशा गळगिळे मासा अविसाच ये आशा गळगिळे मासा अविसाच ये मासा गळगिळे मासा अविसाच ये गळागिळे
वाजवा एकदा. अविसाची आशा गळ गिळी मासा, तो मासा आमिष म्हणजे आशा, लालसेच्या दृष्टीनं गळाजवळ जातोय. परिणाम काय आहे? तो कोब्बारा म्हणता त्याच्या घशामध्ये तो गळा आटोकतो आणि मासा मरण पावतो. अविसाची आशा गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावे. म्हणजे मृत्यूला कारण काय आहे? आशा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करायचंय. झोपलेल्यांनी जाग झालं तर माझी काही हरकत नाही. सगळ्यांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाई शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल 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 पिंगळा 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 महागारे तो देखा पिंगळा
सांगावया आले अमाई माझे नाव शकून सांगावया आले अमाई माझे नाव शकून सांगावया आले अमाई माझे नाव शकून सांगावया आले अमाई माझे नाव करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदया दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा सावध होऊन भजने लागा देव करा करणारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा महाद्वारी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे राम रघुपती राघव राजा राम राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम छत्रपती शिवाजी महाराज की पतित पावन धर्मवीर संभाजी महाराज की निवृत्तीनाथ महाराज की कृष्ण भगवान महाराज जय पावन सीताराम करा हात खाली करा एकदा मृदुंग मणीसाठी टाळी वाजवा आता एकदा सगळ्यांसाठीच वाजवा अविसाची आशा गळगिडी मासा फुटोनिया घसा मरण पावी मरणाची वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै वेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणता तो मासा मरणाच्या टायमाला तळमळ करतोय आणि तळमळ करत असताना तो कृपाळू विश्वपिता भगवान परमात्म्याचं नाव आठवतोय कोण म्हणते तुकोबाराय म्हणता मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै वेळी मग अशा वेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणता अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर जर आपल्या मुखारविंदामध्ये भगवत नामचिंतन जर असेल तर तुकोबाराय म्हणता त्याच्या सुखाला पारावरा राहत नाही अभंगाचं शेवटचं चरण नामाले मुखा अंतकाळी राजा नामाले मुखा अंतकाळी राजा नामाले मुखा अंतकाळी राजा नामाले मुखा हा तुका मने सुखा परना
मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे वेळी करी तळमळ तुका मने सुखाकर नाही तुका मने सुखा पार नाही मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळू तया वेळी आठवे कृपाळू तया वेळी मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे वेळी करी तळमळ अंतकाळीजाच्या नामाले मुखा तुका म्हणी सुका पार नाही मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तैवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 अविसाची आशा गळागिळी मासा फुटून या घसा मरण पावे मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तैवी यथामती यथा अवकाश झालेली सेवा विश्वपिता भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करण्या अगोदर आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब तिडे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या मातेच्या जाण्यानं या टिळे परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या सोहळ्यानिमित्त सर्वजण तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. गायनाचार्य मंडळी, मृदंगवादक, बालगोपाळ भजनी मंडळ सर्वांचे या ठिकाणी आभार मानून झालेले आहे. तुम्ही सर्व श्रोतावर्ग, भाविक वर्ग सर्वांचे मनापासून आभार. परंतु ऐका, या टिळे परिवारातील मातृछत्र या ठिकाणी हरवलेले आहे. या मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र या ठिकाणी हरवलेलं आहे. आई काय असते? गोठ्यातली गाय असते, दुधावरची साई असते, आई असते एक शिदोरी. मायबापा हो, घराचा पाया कोलमडल्याच्या नंतर सगळं घर विस्कळीत होत असतं. बाप घराचा पाया आहे, आई त्यावर कळस आहे. आई त्यावर काय आहे? कळस आहे. डोक्यावरचं पितृछत्र हरवल्याच्या नंतर घराचा पाया एकदम कोलमडून जातो, एकदम कोलमडून जातो. कारण बाप हा घराचं काय आहे? अस्तित्व आहे. काय आहे? घराचं अस्तित्व आहे. वास्तविकता फरक फक्त एवढाच आहे, बापाला बोलता येत नाही, आईला मात्र रडता येते. बापाच्या अंतकरणातलं प्रेम बापाला दाखवता येत नाही, आईला मात्र दाखवता येतं. आईला मात्र दाखवता येतो. आता ऐका, या टिळे परिवारातील डोक्यावरचं, या मुलांच्या डोक्यावरचं छत, या मुलांच्या डोक्यावरचं मातृछत्र या ठिकाणी हरवलेलं आहे. वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे या मातेला जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे.
मला सांगा ना, कमी वयात आई जाणं किती मोठं दुःख आहे, किती मोठं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख मुलांपेक्षाही सगळ्यात जास्त मोठं दुःख कोणाला जर झाले असेल ना, तर आमच्या भाऊसाहेब दादांना. कारण पत्नी ही म्हातारपणाची काठी असते हो, पत्नी ही म्हातारपणाची काठी असते. वास्तविकता त्या तुमच्या आमच्यातनं जाऊ नये असं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटतंय, परंतु त्या आहेवाचा डाव जिंकून गेलाय हो. स्वतःचं आहेवाचं डाव, स्वतःचं कुंकू सोबत घेऊन गेल्या हो, सोबत घेऊन गेल्या. आई काय असते? आई सगळ्यात मोठी असते हो. या जगात जर श्रेष्ठ जर कोण असेल ना, तर ती फक्त आपली आई, ती फक्त आपली आई. या मुलांनी आता आईला आई म्हणून हाक जरी मारली ना माय बापा हो, ती आईची हाक, ती आईची ओ या मुलांना, या मुलांच्या कानावरती त्या ठिकाणी पुन्हा येणार नाही हो, पुन्हा येणार नाही, कधीच येणार नाही. कारण ती आई पुन्हा एकदा मुलांना डोळे भरून कधीच बघू शकत नाही, कधीच बघू शकत नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. सगळ्यात मोठं अस्तित्व म्हणजे आपली आई आहे, म्हणजे आपली आई आहे. आई काय आहे? तीच आपली गुरु आहे, तीच आपली माता आहे, ती म्हणजे आई आहे. जीवनातली आई निघून गेल्यानंतर दुसऱ्याच्या आईला किती आई म्हणून हाका मारा, किती आई आई म्हणून हाक मारली ना, ती आई आपली आई होत नाही हो, आई होत नाही. आई ती आईच असते, आई ती आईच असते. आई काय असते? लेकरांकरता रात्रंदिवस काबाड कष्ट करते ती म्हणजे आई हो, ती म्हणजे आई आहे. कोणत्याही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर विधात्यानं न मागता दिलेलं वरदान म्हणजे आई आहे, विधात्यानं न मागता दिलेलं वरदान म्हणजे आई आहे, आई आहे, आई आहे. आता ही मुलं आईला आई म्हणून हाका मारतील, येईल आईची हक्कानी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक कानी मज होई शोककारी. आई 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 म्हणून किती हाक मारली तरी ती आईची शब्बासकीची थाप मुलांच्या पाठीवर पुन्हा कधी येणार नाही माय बापा हो, कधीच येणार नाही. कारण आता या ठिकाणी आमचा विशाल दादा, आमचा वासुदेव दादा आई विना पोरका झाला हो, आई विना पोरका झाला. आईचं प्रेम पुन्हा नाही मिळणार आमच्या विशाल दादाला, आमच्या वासुदेव दादाला पुन्हा कधीच मिळणार नाही. आई काय असते? माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी बांधल घरट दिला पिलाना विसावा, तिनं बांधल घरट दिला पिलाना विसावा. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आई इतकं मोठं नाही, आई सारखं दैवत या महाराष्ट्रामध्ये शोधून देखील सापडणार नाही माय बापा हो. आई ती आईच असते आणि आई इतकं मोठं कोणी नाही, कोणी नाही. आई काय असते? अहो आकाशाचा कागद जरी केला ना आणि समुद्राची शाई जरी केली ना, तरी आई सारखं प्रेम या जगतामध्ये तुमच्या माझ्यावर कोणी करू शकत नाही, कोणी करू शकत नाही.
एका हिंदी कविकारानं वर्णन केलंय, फार सुंदर वर्णन केलंय. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, प्यारी माँ ओ माँ, प्यारी माँ. आईसारखं प्रेम तुमच्या माझ्यावर कोणी करणार नाही, कारण स्वामी तुम्ही जगाचा, आई विना भिकारी. तो जगाचा स्वामी, तीनही लोकांचा स्वामी, आई विना पोर काय हो, आई विना पोर काय. जसं आज आमच्या आशाताई वाचून आमचा विशाल दादा, वासुदेव दादा आता आई विना पोरका झालाय हो, आई विना पोरका झाला. डोक्यावरचं मायेचं छत्र माझ्या विशाल दादाच्या, वासुदेव दादाच्या डोक्यावरून कायमचं निघून गेलं, कायमचं निघून गेलं. बघा आई काय करत नाही. आईचे तुमच्या माझ्यावर अगणित उपकार आहे, अगणित उपकार आहे, अगणित उपकार आहे. कारण आईसारखं प्रेम कोणी करणार नाही. तिची अनंत उपकार आहे तुमच्या माझ्यावर, अनंत उपकार आहे. आज या कीर्तनातून तुम्ही म्हणाल काय मिळवलं. ऐका मायबापा हो, आशाताई वारकरी संप्रदायाची नितांत भक्ती करत होत्या, निष्ठावंत वारकरी होत्या. नित्यनेमानं हरिपाठाची संध्या कधी चुकली नाही, कधीच चुकलं नाही. एवढंच नाही, नित्यनेमानं पारायण चालायचं माझ्या आशाताईंचं, गुरुचरित्राचं पारायण चालायचं हो, गुरुचरित्र पारायण करायच्या नित्यनेमानं. भजन संध्या आणि याची साक्षीदार म्हणजे संपूर्ण महिला भजनी मंडळ आहे. नवे ज्यांनी 40 वर्ष संप्रदायाची सेवा केली असे असणारे आमचे कैलास महाराज आहे. नित्यनेमानं हे साक्षीदार आहे. नित्यनेमानं त्या काय करायच्या, हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे, वारकऱ्याची संध्या आहे. जी आई लेकरांसारखा रात्रंदिवस काबाड कष्ट करते ना, ती म्हणजे आई, ती म्हणजे आई. कारण ती आई लेकरा करता हाडाचं काड करत असते. हाडाचे तू काड करून केले रक्ताचे पाणी, हाडाचे तू काड करून केले रक्ताचे पाणी. तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी, तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी. चिमुकल्या बाळाची ओ, चिमुकल्या बाळाची कशी कुजबुज कानी. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अहो एवढंच नाही माय बाबा हो, अहो आमच्या आशाताईचा मुलगा विशाल दादा, वासुदेव दादा ज्या वेळेला शाळेत जायचे ना, आणि शाळेतून घरी येताना माझ्या विशाल दादाला आणि वासुदेव दादाला जर टाइम जर झाला ना, तर ही माऊली व्याकुळ व्हायची हो. का आलं नसल माझं लेकरू, कुठं थांबलं असेल का, काही झालं असेल का, रोज टाइमशीर येतं का आलं नाही. ही अंतकरणाची व्याकुळता जिची होते ना, तिचं नाव आई, तिचं नाव आई आहे, तिचं नाव आई. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू ग आई, गल्लो गल्ली पाहत फिरशी माझी तू ग आई. तुझ्या या प्रेमाची ओ, तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. कारण जन्मदाता आई वडिलांची तुमच्या माझ्यावर अगणित उपकार आहे. आणि लेकराचं हित जर सगळ्यात जास्त कोणाला कळत असेल ना, तर ते फक्त आईला. म्हणून तर तुकोबाराय म्हणता, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ती म्हणजे आई आहे, ती म्हणजे आई आहे. आणि या टिळे परिवारातील मातृछत्र या मुलांच्या डोक्यावरचं आज या ठिकाणी हरवून 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतंय, 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होते. जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणता तो विश्वपिता भगवान परमात्मा या टिळे परिवाराला दे दुःख
झेलण्याची सद्बुद्धी देव हीच पंढरीचे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा वैकुंठवासी आशाताई भाऊसाहेब टिळे या मातेचा पुढचा जीवन प्रवास सुखाचा जाओ हीच पंढरीचे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. आता सर्वांनी एकदा दादांचं भजन करायचंय आणि या ठिकाणी भजन झाल्यानंतर मग सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देण्यात येणार आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करा. निवृत्ती राया सोपान मुक्ता